ज्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी 1927मध्ये जाळलं, जो आमचा स्त्रीमुक्तीचा दिवस आहे, ते सगळं विसरून परत हे ब्राह्मणवादी जी विचारधारा आहे ती मनुस्मृती आमच्यावर परत थोपवण्याचा प्रयत्न करतो आहे. आधुनिक काळातले जे सगळ्यात मोठे स्त्रीवादी कोण जर असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 75 वर्ष होऊन आणि संविधानाने दिलेले सगळे अधिकार असतानाही आजही आमच्या महिला आणि मुली या सुरक्षित नाहीत. ओबीसी, क्षत्रिय, ओबीसी, दलित आणि आदिवासी आणि महिलांविषयीचा जो तिरस्कार आहे तो काही दिवसांमध्ये आपल्या पुढे फार विचित्र पद्धतीने दिसणार आहे. कारण जितकं काम बाबासाहेबांनी केलं, जर कुणी म्हणेल, मी म्हणते आणि आपण सगळ्यांनी म्हणायला पाहिजे की सगळ्यात आधुनिक काळातले जे सगळ्यात मोठे स्त्रीवादी कोण जर असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 75 वर्ष होऊन आणि संविधानाने दिलेले सगळे अधिकार असतानाही आजही आमच्या महिला आणि मुली या सुरक्षित नाहीत, या देशात सुरक्षित नाही. बाबासाहेबांनी जेव्हा 42मध्ये स्त्रियांची जी परिषद घेतली होती शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे, शेड्यूल कास्ट फेडरेशन ऑफ दलित विमेन, तर मला आज त्याची आठवण होते. आणि ती आठवण होणं स्वाभाविक आहे, कारण इतक्या मोठ्या संख्येत महिलांची संख्या बऱ्याच दिवसात मी नागपुरातल्या कुठल्या कार्यक्रमामध्ये बघते आहे. आणि त्याचं श्रेय तुम्हाला सगळ्यांना जातं आणि त्याचप्रमाणे संचालकांना जातं, आयोजकांना जातं. त्यांनी जी मेहनत घेतली आहे ती दिसून पडते आहे. आणि बाबासाहेबांचा जो वारसा आहे तो पुढे नेत आज इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि हा वारसा टिकवून ठेवणं फार महत्त्वाचं आहे. त्यावर जेव्हा दीपा श्रावस्ती आपल्या भाषणामध्ये बोलली होती की स्त्रिया या अजूनही समाजामध्ये त्यांचं स्थान हे गौण आहे, दुय्यम स्थान त्यांना आहे अजूनही. जरी आम्ही स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केलेत आणि संविधान लागू होऊन बाबासाहेबांनी जे संविधान आम्हाला दिलं आहे, ह्या देशाला दिलं आहे, आणि जे रिपब्लिकन स्टेट जे आहे त्यामध्ये स्त्रियांची जी स्थिती अजूनही सुधारलेली नाही, त्याकडे मी आज सगळ्यांचं लक्ष वेधू इच्छिते. कारण त्याला कारण अशी आहेत की आमचा समाज हा विशेषतः दलित आणि आदिवासी समाज आणि ओबीसी समाज हा अजूनही फार मागे राहिलेला आहे शिक्षणाच्या क्षेत्रात आणि इतरही क्षेत्रामध्ये. आणि दलित स्त्रियांचं शिक्षणाचं प्रमाण हे अतिशय कमी आहे. उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात तर ते फक्त 8% आहे, 8 ते 10%. जिथे इतर महिलांचं म्हणजे दलितेतर महिलांचं जे प्रमाण आहे ते 16% आहे. तर मग शिक्षणाचा अधिकार आहे. शिक्षणाकरता बऱ्याचशा योजना आहेत सरकारच्या, त्या राबवल्या जातात. किती राबवल्या जातात त्यावरून ते लक्षात येतं. बार्टीकडे असलेलं जे बार्टी आपण म्हणतो समाज कल्याण, महाराष्ट्राच्या समाज कल्याण विभागाचं जे बार्टी विभाग आहे त्याची एक जबाबदारी आहे की स्त्रिया आणि मुलांच्या शिक्षणाकरता त्यांच्याकडे कार्य दिलेलं आहे. अलीकडेच माहिती कळलं की जो बार्टीकडे किंवा सामाजिक न्याय विभाग त्याच्याकडे जो फंड असतो तो फंड वळवण्यात आलेला आहे. म्हणजे आज आपले जे मुलं मुली आहेत जे शिक्षण घेत आहेत शाळा कॉलेजमध्ये आणि युनिव्हर्सिटीजमध्ये, त्यांना जी फेलोशिप द्यायला हवी दर महिन्याला, कारण आर्थिक स्थिती अजून आपली सुधारलेली नाही, कारण आपल्याकडे जमीन जुमले नव्हते आणि परंपरागत इस्टेटी नव्हत्या,
कारण आपण फक्त एक मजूर म्हणूनच राहिलेलो आणि आपल्याला सगळ्याच बाबतीत वंचित केलेलं. जर बाबासाहेब आले नसते, जन्मले नसते आणि बाबासाहेबांनी ही एवढी मोठी चळवळ उभी नसती केली, तर आज तुम्ही आम्ही असं सभागृहामध्ये बसून आम्ही बोलतो आहे आणि आपण ऐकता आहेत लक्षपूर्वक, हे कधी घडूच शकलं नसतं. आज जे आम्हाला शिक्षणाचा जो वारसा मिळालेला आहे त्याचा आम्ही पुरेपूर उपयोग घेतलेला आहे आणि म्हणजे माझ्या पिढीने घेतलेला आहे. माझी पिढी बहुधा दुसरी पिढीच असेल, महिलांची कदाचित पहिली पिढी असू शकते, की ज्या पिढीने उच्च शिक्षण, अत्युच्च जे शिक्षण आहे ते घेण्याचा निर्धार केला आणि अगदी परिश्रमाने ते मिळवलं. पण आजही बघतोय की शाळांमधून शिक्षण क्षेत्रामध्ये जे गळतीचं जे प्रमाण आहे त्यामध्ये मुलींचं प्रमाण अधिक आहे. त्याची अनेक कारणं आहेत. ते सामाजिक कारणं आहेत, सांस्कृतिक कारणं आहेत, धार्मिक कारणं आहेत, राजनीतिक कारणं आहेत. कारण बार्टीने दिलेली बार्टीला जी स्कॉलरशिप द्यायची आहे, वाटायची आहे, दर महिन्याला वाटायची आहे, ती त्यांनी या मौजूदा सरकारने, या सध्याच्या सरकारने ती लाडकी बहिणीला दिली. माझं असं म्हणणं नाही आहे की लाडक्या बहिणींना देऊ नये, त्यांनाही मदतीची गरज आहे, पण त्यांनी कुठून उचलावी ती? दलित आदिवासीसाठी जो स्पेशल कंपोनंट प्लॅन असतो, जो नीती आयोगाने तयार केलेला आहे आणि त्याच्यामागे सुद्धा बाबासाहेबांचाच विचार आहे. बाबासाहेबांनीच ती नीती सुरू केली आणि की स्पेशल कंपोनंट प्लॅन असावा की जेणेकरून जो फंड तिथे त्यांच्या विकासासाठी ठेवलेला आहे तो फक्त त्यांच्याच करता उपयोगात आणला जावा. त्यांचं शिक्षण, मुलामुलींचं शिक्षण, स्त्रियांचं आणि सगळ्यांचंच हेल्थ इश्यू म्हणजे स्वास्थ्य आणि इतर विकासाच्या योजना त्याला कोणीही इतर ठिकाणी वापरण्याचा कुणालाही, कुठल्याही सरकारला, कुठल्याही विभागाला अधिकार नाही, कुठल्याही मंत्र्याला अधिकार नाही. पण हे राजरोसपणे गेल्या 10-11 वर्षामध्ये सुरू आहे. त्यामुळे होतं काय आहे की जे रिसर्च स्कॉलर्स आहेत, जे रिसर्च करता ज्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, आज त्यांना घरी बसण्याची वेळ आलेली आहे. कारण आर्थिक स्थिती सबळ आहे असं आपण म्हणूच शकत नाही. कारण फक्त 1% या भारतातल्या 1% लोकांजवळ 40% या देशाचं धन आहे, धन आणि संपत्ती. त्यामध्ये सगळंच आलं, शेती, बागा, जमिनी, सगळ्या इतरही पण जितके संसाधन आहेत ते त्यांच्या हातात आहेत. आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे काहीच नव्हतं. शिक्षणाशिवाय दुसरं धन नाही हे बाबासाहेबांनी वारंवार सांगितलं. म्हणून शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हे त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे ते आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि विशेषतः महिलांच्या बाबतीत मी म्हणेल की महिलांचं जे शाळेतून आणि कॉलेजमधून जे गळतीचं प्रमाण आहे ते अतिशय वाढलेलं आहे. हे गेल्या 10 वर्षातले आकडे पाहिले तर अगदी भांबावून काय, अगदी आश्चर्य काय, अगदी धक्का बसतो की जी प्रगती व्हायला पाहिजे होती, जी पुढे जायला पाहिजे होतं, ते आता आपण मागे जातो आहे. मागे आपल्याला लोटल्या जात आहे. आणि जेव्हा मनुस्मृतीची गोष्ट केल्या जाते, आताच्या ज्या नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये 50 मनुस्मृतीचे श्लोक टाकल्या गेलेले आहेत. 8वी की 9वी ते मला नक्की माहिती नाही, 9वी ते 10वी 12वीपर्यंतच्या पाठ्यक्रमामध्ये. हे का? आतापर्यंत ज्या मनुस्मृतीला गाडलं, ज्या मनुस्मृतीला बाबासाहेबांनी 1927मध्ये जाळलं, जो आमचा स्त्रीमुक्तीचा दिवस आहे, ते सगळं विसरून परत हे ब्राह्मणवादी जी विचारधारा आहे ती मनुस्मृती आमच्यावर परत थोपवण्याचा प्रयत्न करतो आहे आणि करतो आहे म्हणजे अगदी अंमलात आणतो आहे. आज जर 50 श्लोक मनुस्मृतीचे आणलेत
पाठ्यक्रमामध्ये, तो जो शिक्षित होणारा जो कोवळं जे मन आहे, ज्याची आता ज्याचं मन घडत आहे, अगदी छोट्या मुलांचे जे व्यक्तित्व घडत आहे, त्याच्यामध्ये जर स्त्रीविषयीचे, दलितांविषयीचे, शूद्रांविषयीचे, की त्यांना कसं वंचित ठेवल्या गेलं, इतके वर्ष, हजारो वर्ष वंचित ठेवलं शिक्षणापासनं, आणि आज कुठे 75 वर्ष होत आहेत आम्हाला शिक्षण शिक्षण मिळून, तर ते आज त्यांना जड जात आहे, त्यांना नको वाटतं आहे. त्यांना नको वाटतं आहे की आम्ही लिहावं, आम्ही बोलावं, आम्ही या देशाच्या संसाधनामध्ये भागीदारी मागावी, या राजकारणामध्ये भागीदार असावं, आमचे लीडर्स हे चांगल्या मोठ्या खासदार आणि आमदार बनावे आणि त्यांनी राजकारण चालवावं, हे त्यांना नको आहे. त्यांना ते श्रेष्ठतेचं अजूनही ते खूळ जे त्यांच्या डोक्यात बसलेलं आहे वर्षानुवर्ष, श्रेष्ठत्व, की आम्ही श्रेष्ठ, बाकी सगळे गेले. OBC, क्षत्रिय, OBC, दलित आणि आदिवासी आणि महिलांविषयीचा जो तिरस्कार आहे तो काही दिवसांमध्ये आपल्या पुढे फार विचित्र पद्धतीने दिसणार आहे. आणि वेळोवेळी RSSचे जितकेही जे मोठे कार्यकर्ते जे मानल्या जातात ते बोलतात, अगदी ठासून बोलतात, बेशर्मीने बोलतात, आणि लोकांना जे बहुजन समाज सोडून इतरांना ते पटतं. बहुजनांमधलेही बरेचसे लोकांना पटतं ते. म्हणून आज दलित स्त्रियांची आणि आदिवासी स्त्रियांची आणि एकूणच स्त्रियांची स्थिती ही दुय्यम दर्जाची ठरवली नाही, ती आहे. कारण पितृसत्ता आहे ना. पितृसत्ता म्हटलं तर आमच्या बंधूंनी जितके उपस्थित आहेत किंवा इतरही, त्यांनी वाईट वाटून घेऊ नये. ही वास्तविकता आहे. या समाजाची, भारतीय समाजाची ही वास्तविकता आहे. मातृसत्ता पद्धती नाही आहे ना आपली, पितृसत्ता पद्धती. ते सगळे निर्णय हे पुरुष घेतात. मला आठवतं की जेव्हा आम्ही 33% रिझर्वेशनची मागणी करत होतो दिल्लीला, आणि दरवर्षी प्रमाणे एक जसा काही रिलिजियस फंक्शन असतं त्याप्रमाणे राष्ट्रपतीपासून सुरू करून राष्ट्रपती, पंतप्रधान, नंतर लोकसभेचे अध्यक्ष, त्यानंतर विपक्षाचे अध्यक्ष आणि जे सरकारमध्ये आहेत ते, आणि पंतप्रधान यांना असं भेटत आमचे 8 दिवस सतत असा तो प्रोग्राम चालायचा. ते नॅशनल लेव्हलच्या सगळ्या ऑर्गनायझेशन त्यामध्ये असायच्या. त्यामध्ये मी पण असायची. आणि मी गेले 25 वर्ष ते काम केलं आम्ही. 25 वर्षामध्ये 33% लागू झालं नाही, कुठलंही गव्हर्मेंट असो. तर एक मोठे नेते आमच्याच मधले, नाव नाही घेणार आणि नाव घेणं वाईट वाटतं, त्यांना आम्ही म्हटलं की रिपब्लिकन पक्ष हा बाबासाहेबांचा पक्ष आहे. राज्यसभेमध्ये तुम्ही आलात आणि फार मोठं एक महत्त्वाची जागा येते आणि तुमचे शब्द तिथे पोचले पाहिजे. तर का नाही 33%चा जो मुद्दा आहे, महिलांची जी मागणी आहे आणि रास्त मागणी आहे, तर ती मागणी घेऊन तुम्ही पुढाकार घ्यावा आणि आपल्या पार्टीमध्ये, किमान रिपब्लिकन पार्टीमध्ये तरी 33% रिझर्वेशन स्त्रियांसाठी राखून ठेवा आणि सुरुवात करावी. जे उत्तर मिळालं त्यांनी मी अगदी इथे होती ती खाली जमिनीवर कोसळले. उत्तर हे होतं की आमच्या पुरुषांनी काय करावं. म्हणजे जे कार्यकर्ते आहे, जे 20-20, 25-25 वर्षापासून काम करत आहेत पार्टीमध्ये, त्यांनी भाकऱ्या भाजाव्या. म्हणजे स्त्रियांचा जन्म हा फक्त भाकरी शेकण्यासाठीच आलेला आहे. तिचं जे वावर आहे तो 4 भिंतींमध्येच असावा. एक कुठेतरी असं मला वाटलं की मी ज्या आशेने
हा प्रश्न विचारला की 33%वर तुमचं काय मत आहे, आणि त्यावर जर तुम्ही पुढाकार घेतला तर तो बाबासाहेबांची जी विचारधारा होती त्या विचारधारेला एक पाऊल पुढे नेत आहे तुम्ही. कारण जितकं काम बाबासाहेबांनी केलं, जर कुणी म्हणेल, मी म्हणते आणि आपण सगळ्यांनी म्हणायला पाहिजे की सगळ्यात आधुनिक काळातले जर सगळ्यात मोठे स्त्रीवादी कोण जर असतील ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी स्त्रियांसाठी, संपूर्ण स्त्रियांसाठी, हे नाही की फक्त दलित आणि आदिवासी स्त्रियांसाठी नव्हे, संपूर्ण स्त्रियांसाठी, स्त्रीवर्गासाठी जे कार्य केलेलं आहे, जे हिंदू कोड बिल आणलेलं आहे, त्याच्याकरता त्यांनी किती कष्ट घेतलेत आणि संसदेमध्ये किती प्रकारचा त्यांना प्रश्नोत्तर आणि कितीतरी त्यांना हे त्रास झाला. पण ते, आणि बाहेर 40 ब्राह्मण महिलांनी आपल्या रक्ताने लिहिलेली पत्र पाठवली. तो महिलांना त्यांना अर्थात त्यांना माहिती नव्हतं की हे बिल त्यांच्या लाभासाठी असणार. त्यांना संपत्तीमध्ये वडिलांच्या आणि पतीच्या संपत्तीमध्ये भावा इतकाच वाटा मिळेल. दुसरं जे तेव्हा बहुविवाह होत होते, बहुविवाह म्हणजे पती कितीही विवाह करू शकत होते, त्यावर बंधन येणार होते, डिव्होर्सचा राईट मिळणार होता, आणि अनेक जे सगळ्यांना माहिती आहे, ते काही मी पूर्ण सांगण्याची गरज नाही आहे. आणि ते पास झालं नाही म्हणून बाबासाहेबांनी अगदी निराशेमधून, अत्यंत नैराश्यामधून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. हे कुणी करत नाही. आज तरी कुणी दिसतच नाही. म्हणजे गेल्या 50 वर्षात तरी मी ऐकलं नाही एक लालबहादूर शास्त्री सोडून जे पंतप्रधान होऊन गेले, आपले एक पंतप्रधान होते, माजी पंतप्रधान, त्यांनी रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा लागोपाठ अपघात झाल्यामुळे त्याची जबाबदारी माझी होती म्हणून त्यांनी तो राजीनामा दिला. बाबासाहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला तो महिलांच्या भवितव्यासाठी की हे बिल पास व्हावं. पण नंतर ते झालं, म्हणजे खंडाखंडामध्ये झालं. त्याच्यामागे फार मोठं राजकारण होतं की जर हे बिल पास झालं तर जो हिंदू समाज जो आहे, विशेषतः उच्च समाज जो स्वतःला समजतो, तथाकथित उच्च समाज, ते लोक काँग्रेसला वोट देणार नाहीत. म्हणून पंडित नेहरूंनी ते बिल थोडंसं थांबवून ठेवलं की आपण इलेक्शन होऊ द्या, त्याच्या 52च्या इलेक्शननंतर आपण ते बिल संसदेमध्ये आणू. पण बाबासाहेबांचा आग्रह होता की यांनी काही बदलाव होणार नाही, यांनी काही याच्यावर परिणाम होणार नाही, हे बिल जाऊ द्या. पण ते त्यांचं बोलणं त्यांचं लक्षात घेतलं नाही गेलं आणि त्याचा खूप त्यांना संताप आला. त्या संतापापायी त्यांनी राजीनामा दिला. तर त्यामुळे आधुनिक जर स्त्रीमुक्तीचे कोणी जर जनक मानल्या जातील तर ते बाबासाहेबांशिवाय दुसरं कोणी नाही. आणि ही इतर महिलांनीसुद्धा हे जाणून घ्यावं, मनुस्मृती वाचावी आणि त्याच्यानंतर हिंदू कोड बिल वाचावं, खरोखर वाचावं. आजही त्याची गरज आहे. त्या वाचनामधून तुम्हाला आपलंच आत्मपरीक्षण होईल की कितीतरी गोष्टी आपण सोडल्यात, आपल्याला माहिती नाही. फक्त आपण बाबासाहेबांचे काही विचार घेतो आणि काही सोडतो. समतेचा विचार आपण सोडलेला आहे. मगाशी राही भिडे आपल्या भाषणातून बोलून गेल्यात आणि ते अगदी खरं आहे की त्या असं म्हणाल्यात की स्त्रीला अजूनही समतेची वागणूक मिळत नाही आणि अंधश्रद्धेचा इतका पगडा आहे अजूनही सगळ्याच समाजावर आणि विशिष्ट महिलांवर की त्या गुलामासारख्याच अजूनही राबवतात. म्हणजे काय, ते कुठले सणवार आले की महिलांनीच फक्त करायचे आणि धर्माचा जो स्तोम आहे किंवा अंधश्रद्धेचं स्तोम आहे
ते स्त्रियांमुळे पुढे गेलेलं आहे, ते वाढलेलं आहे. अलीकडे जे मी पाहते, विशेषतः नागपूरमध्ये, दिल्लीमध्ये असं ज्या भागात आम्ही राहत होतो JNU कॅम्पसमध्ये, तिथे असं काही दिसत नव्हतं. शहरात असेल, पण इथे शहरात राहिल्यानंतर मला लक्षात आलं की दर 15 दिवसाला एक यात्रा निघते. तिथे 50 माया असतात, एकसारख्या एक रंगाच्या साड्या घातलेल्या, कधी लाल, कधी पिवळी, कधी हिरवी, कधी गुलाबी, अशा रंगाच्या. डोक्यावर एक काय म्हणतात त्याला, कलश असतो, आणि म्हणतात त्या एक काहीतरी म्हणतात, सख्यांनो हळूहळू चाला, मुखाने राम नाम बोला. ठीक आहे, रामाचं नाव घेण्याला काही म्हणजे कुणाचा काही त्याला विरोध नाही आहे. प्रत्येकाने आपापल्या धर्माप्रमाणे आपापल्या देवदेवतांचं आणि आपल्या पूजनीय आस्था ज्यांच्यामध्ये आहे त्यांचं नाव घ्यावं जरूर. पण ही स्तोम काय आहे की दर 15 दिवसांनी त्या 100-150 बाया अगदी न चुकता, एक समोर एक छोटंसं वाद्य वाजवणारे 4 लोक असतात, आणि त्यांच्या मागे सतत त्या बाया हे मंत्र म्हणत चाललेल्या असतात. हा एक फार मोठा धोक्याचा संकेत आहे. तो कसा की सध्या जे तिरस्काराचं जे वातावरण सुरू आहे, की हे हिंदू राष्ट्र बनलं पाहिजे. हिंदू राष्ट्र बनणं म्हणजे काय, परत मनुस्मृती लागेल, आणि मनुस्मृतीमध्ये जे काही बंधनं घातलेले आहेत स्त्रियांवर आणि शूद्रांवर, आपला 5वा वर्ण तर तिथे नाहीच आहे. तर ते बंधनं परत त्यांच्यावर कसे लादल्या जातील हे याची एक मानसिक तयारी सुरू आहे. तर ती यामधून दिसते. दर 15 दिवसाला कुठेतरी भजनाचा कार्यक्रम असतो. असू द्या, भजनांचा कार्यक्रम असला तर फार चांगलं, पण त्यामध्ये तुकाराम किंवा नामदेवांचे भजन नसतात किंवा जनाबाईची ओवी नसते. त्यामध्ये फिल्मी गाणे असतात, फिल्मी धूनवर गायलेले गाणे असतात, आणि त्यामध्ये फक्त राम आणि कृष्ण असतो. म्हणजे एका धर्माचं इतकंच तो माजवायचं की दुसऱ्या धर्मांना असं धिक्कारायचं म्हणजे त्यांना काहीच महत्त्व द्यायचं नाही. जर ही स्थिती जर पुढे चालत राहिली तर हे म्हणतं की हे धोक्याचे संकेत आहेत, आणि ह्या संकेतांना आपण ओळखून आपलं जे बळ आहे, जिथे बळ आहे, जर रिपब्लिकन महिला परिषद, जागतिक रिपब्लिकन महिला परिषद म्हटलेलं आहे, तर उद्या खरोखर ही आपली जागतिक महिला परिषद व्हायला हवी. जगातून महिला येतील, आपण जर बोलावलं तर महिला येतील, आणि ते खरोखर एक फार मोठं मंच होईल ते, की त्याला आपण एक मोठा प्लॅटफॉर्म बनवू शकतो, आणि त्या प्लॅटफॉर्मच्याद्वारे आपण आपला विचार, जो आंबेडकरी विचार आहे, जो बौद्ध विचार आहे, बौद्धची वाणी आहे, ती पोहोचू शकतो. आज 750 वर्षापूर्वी सोयराबाई, संत सोयराबाई एक अभंग लिहून गेल्यात, जी आज आधुनिक काळामध्ये सुद्धा स्त्रियांविषयीच्या, म्हणजे स्त्रीला जी मासिक धर्म येतो दर महिन्याला, तर अनेक घरांमध्ये मुलगी आणि स्त्री जेव्हा मासिक धर्म येतो तिला, जो की नैसर्गिक आहे, त्याला विटाळ मानला जातो. अजूनही ती प्रथा कायम आहे. मी अनेक घरांमध्ये पाहिलेलं आहे की 3 दिवस त्या स्त्रीला किंवा तिच्या मुलीला स्वयंपाकघरात जाऊ देत नाहीत, किंवा तिच्या हाताने तिने केलेला स्वयंपाक खाल्ला जात नाही.
तर आज आधुनिक काळामध्ये ह्या विज्ञान युगामध्ये विज्ञानवादी युगामध्ये ही जी अंधश्रद्धा आहे ही मिटत नाही. पण सोयराबाई त्यावेळेला 750 वर्षापूर्वी, सोयराबाई या कोण होत्या? चोखामेळाच्या पत्नी. कारण त्यांच्या घरामध्ये सोयराबाई, त्यांच्यानंतर चोखामेळाचा मुलगा, नाव विसरले मी, आणि ते सगळेच संत होते. म्हणजे संतवाणी त्यांचं पण ग्रंथ आहेत. आणि प्रत्येकजण एक वेगळ्या पद्धतीने त्यावेळेला त्या ज्या वैज्ञानिक पद्धतीने त्या विचार करत होत्या, त्या म्हणतात, देहासी विटाळ म्हणती सकळ, देहासी विटाळ म्हणती सकळ, आत्मा तो निर्मळ शुद्ध बुद्ध, देहीचा विटाळ देहीच जन्मला, 16 तो झाला कवण धर्म, विटाळा वाचूनी उत्पत्तीचे स्थान, विटाळा वाचूनी उत्पत्तीचे स्थान, कोण देह निर्माण नाही जगी. सोयराबाई या म्हणतात. म्हणजे हे की मन शुद्ध आहे की नाही हे महत्त्वाचं आहे. विटाळ नैसर्गिक असून तो शरीर धर्म आहे. ज्याला विटाळाची जागा म्हणतो त्या ठिकाणातून जन्म घेतला नाही असा एक तरी पुरुष या पृथ्वी तलावर दाखवून द्यावा. हे जे सोयराबाईचं त्यावेळेसचा ही जी ओवी आहे, हे ती आजच्या काळात किती म्हणजे प्रासंगिक आहे की आजही आम्ही त्याला सोवळं मानलं जातं. अजूनही त्याच्याविषयीचं अज्ञान जे आहे ते इतकं खोल आहे की त्याला अनेक वर्ष, अजूनही अनेक शतकं लागतील असं वाटतं. एक अजून फार महत्त्वाच्या मुद्द्यावर मी बोलून माझं 2 मिनटाचं भाषण संपवते. मी हे अलीकडचेच आकडे जे 2014 ते 22 हे NCRB म्हणजे नॅशनल क्राईम ब्युरोनी काढलेले आकडे आहेत, जे स्त्रियांवर झालेल्या अन्याय अत्याचाराचे गेल्या 6-8 वर्षाचे आकडे आहेत. 22 नंतर नाही आपल्याकडे आलेले नाहीत अजून, कारण ते NCRBने पण काढलेले नाही आहे. तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि हरियाणा एवढ्या 6च राज्यांचे आकडे त्यांनी दिलेले आहेत. दलित महिलांवर आणि मायनर मुली आहेत, ज्या अजून प्युबर्टी ज्यांची आली नाही, अशा मुलींवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या किती असावी. कारण हे फार महत्त्वाचं आहे आपल्याला माहीत करून घेणं, आणि हे थांबवणं कुठेतरी फार जरुरी आहे. आणि ते काम महिला आंदोलनच करू शकतं. इतर महिला आंदोलन ज्याच्याविषयी बोलल्या गेलं, दीपा पण बोलली याच्याविषयी, की ज्याला तिने एक सुंदर शब्द वापरला, तो प्रस्थापित महिलांची चळवळ. मला फार अनुभव आहे त्याचा, प्रस्थापित महिलांच्या चळवळीचा फार जवळून अनुभव घेतला. स्त्रीमुक्ती चळवळ ही केव्हा सुरू झाली तेव्हापासून मी त्यामध्ये सामील आहे. पण कधीही दलित आणि आदिवासी महिलेचा प्रश्न कधीही घेतला गेला नाही. आणि जेव्हा जेव्हा घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रमिला दंडवतेसारख्या आणि विमलाताई रणदिवेसारख्या एवढ्या मोठ्या खंद्या नेत्या म्हणतात, विमल म्हणजे माझं नाव घेऊन, विमल, यू आर मेकिंग द एअरटाईट कंपार्टमेंट बिटवीन द विमेन. मला काही कळलं नाही. म्हटलं एअरटाईट कंपार्टमेंट हाऊ कॅम? फक्त दलित महिला आणि आदिवासी महिलांचे प्रश्न जर उभे केलेत, कारण तिचे प्रश्न वेगळे आहेत, जातीचा आणि स्त्रीचा प्रश्न हा वेगळा आहे. दलित स्त्री ही जात, स्त्री म्हणून आणि आर्थिक दशा वाईट म्हणून तिन्ही बाजूने तिचं शोषण होतं. म्हणजे तिचं शोषण हे ट्रिपल, मराठीत काय म्हणू,
तिहेरी शोषण आहे. ती तिहेरी शोषणाची शिकार आहे. जर तिचा प्रश्न घेतला नाही तर मग महिला मुक्तीचा अर्थ काय राहिला? तर आम्हाला ते अशा प्रश्नांना उत्तर द्यावे लागलेत. मी आणि कौसल्या बैसंत्री त्यावेळेला आम्ही आघाडीवर होतो दिल्लीमध्ये असल्यामुळे, आणि या सगळ्यांना आम्हाला तोंड द्यावं लागायचं की दलित स्त्रीचा प्रश्न वेगळा कसा आहे. मग ते सगळे आम्हाला डेटा काढून आणि त्याचं प्रत्यक्ष त्यांना माहिती नाही. खरं म्हणजे त्यांचा काही दोष नाही आहे. त्यांना जातीचा प्रश्न शिवतच नाही. त्यांच्यापर्यंत जातीचा प्रश्न जातच नाही. जातीचे जे चटके आहेत ना, जातीमुळे जे आपल्याला जो वारंवार अपमानित व्हावं लागतं. तुम्ही शाळेची एक प्यून असली आणि एखाद्या युनिव्हर्सिटीची प्रोफेसर किंवा वाईस चान्सलर जरी असली तरी तेवढेच चटके तिला लागतील, तेवढेच अपमानास्पद शब्द तिला ऐकावे लागतील, तेवढीच तिला अवहेलना सहन करावी लागेल. तर त्यांना हे माहीतच नाही, कारण त्यांचं ते अगदी परंपरागत आलेलं जे वातावरण आहे, जो त्यांचं नेटवर्क आहे, महीन नेटवर्क आहे त्यांचं. मुलगी BA झाली, MA झाली, PhD झाली की तिच्यासाठी जागा तयार. मुलगा एक डॉक्टर झाला की त्याच्यासाठी एक दवाखाना तयार. असं त्यांचं ते नेटवर्क आहे. त्यामध्ये कुणालाही शिरकाव नाही आहे. त्यामध्ये कुणी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला तर तो सफल होत नाही. तर या अशा स्थितीमध्ये कुणावर आपण अवलंबून राहू शकत नाही. आपण एकला चलो रेचा आपला मार्ग असला पाहिजे. कारण दलित स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचार जेव्हा निर्घृण अत्याचार होऊन जेव्हा आपल्या मुली मारल्या जातात, त्यांना मृत्युमुखी पडावं लागतं आणि सामूहिक बलात्कार होतात, त्यानंतर एकही मेणबत्ती घेऊन कोणी बाहेर येत नाही. हे आम्ही नेहमी पाहिलेलं आहे, रोजचंच आहे हा अनुभव. तर UP हा सगळ्यात वरच्या. पण मी फक्त महाराष्ट्राविषयी इथे बोलते की महाराष्ट्रामध्ये बलात्काराच्या टोटल केसेस ह्या 8 वर्षामध्ये 2668 आहेत. 2668 रेप केसेस आहेत, बलात्काराच्या केसेस आहेत. आणि अटेम्प्ट टू मर्डर पण तेवढ्याच आहेत, बऱ्याच आहेत. इन्सल्ट हे NCRBचे सगळेच आकडे अगदी बरोबर असतील असं नाही, पण तरी ज्या रिपोर्टेड केसेस आहेत, पोलीसमध्ये ज्या रिपोर्ट झालेल्या आहेत, ज्याच्यावर FIR झालेली आहे, त्या केसेस फक्त इथे नमूद केल्या जातात. पण त्याच्या व्यतिरिक्त ज्या केसेस असतात त्या अनगिनत असतात. त्याची गिनती करता येत नाही इतक्या असतात. ज्या आपल्या जितके काही NGOज आहेत किंवा जे काही आपले आंदोलनं आहेत, त्या आंदोलनाच्या स्त्रियाच तो आकडा काढू शकतात आणि त्यांनाच तो माहीत असतो. तर हे आकडे घेऊन तुम्ही UN गेलात, एक रिपोर्ट तयार करून, जेव्हा मी अनेकदा UN गेलेले आहे की दलित स्त्रियांवर अजूनही अत्याचार होतो आणि हे आकडे आहेत. आमचा हा अगदी ॲक्युरेट आकडा आहे, कारण आमच्याकडे केसेस आहेत. गव्हर्नमेंटच्या आकड्यामध्ये आणि आमच्या आकड्यामध्ये कितीतरी अंतर आहे, फार मोठं अंतर आहे. UN ते जाणतात आणि ते समजतात, कारण तिथे 180पेक्षा जास्त देश, 180 देशाचे रिप्रेझेंटेटिव्ह असतात. त्यांच्यासमोर जेव्हा 3 मिनिटांमध्ये तुम्हाला हे सगळं सांगायचं असतं तर अगदी पिन ड्रॉप सायलन्समध्ये ते सगळं ऐकतात आणि तुम्हाला त्याच्यावर जेव्हा वोटिंग होतं तर ते तुमच्या बाजूने होतं. पण त्याच वेळेला भारतीय गव्हर्नमेंटकडनं पाठवलेलं जे शिष्टमंडळ असतं त्याच्यामध्ये ह्युमन राईट्स कमिशनचे मेंबर्स असतात किंवा कमिशनर असतात, जे सरकारनेच फक्त अपॉइंट केलेले असतात. ते ती सरकारची भाषा बोलणार. तर गेल्या 10 वर्षामध्ये एकही रिपोर्ट जाऊ दिला नाही. आणि जेव्हा गेलो तेव्हा तिथे
तो एक विशिष्ट ग्रुप बसलेला असतो, त्यामध्ये सेक्रेटरी असतात वेगवेगळे डिपार्टमेंटचे, सोशल जस्टिस मिनिस्ट्रीचे काही लोक बसलेले असतात आणि SC/ST कमिशनचे असतात आणि ते सरळ म्हणतात उभं राहून की दिस इज फेक, दिस डाटा इज फेक, दीज आर लायर्स, असं बोट दाखवून दीज आर लायर्स. म्हणजे तिथे जाऊनही तुमचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न हा सरकारतर्फे होतो आहे. तर UN काय करणार याच्यावर? UN बॉडी ऐकायला तयार आहे. तुम्हाला सपोर्ट, आम्हाला 17 देशांचा सपोर्ट मिळाला. लॉबिंग करावं लागतं आणि ती लॉबिंग केल्यानंतर तुम्हाला आणखीही देश सपोर्ट करू शकतात, पण एवढा वेळ नसतो. तर 17 देशांचा सपोर्ट मिळणं काही साधी गोष्ट नाही आहे UN गेल्यानंतर. तर जिनेवाच्या ज्या UN ऑफिसमध्ये जे गेल्यानंतर जेव्हा आपला रिपोर्ट आम्ही समोर ठेवतो आणि त्याच्यावर तुम्हाला बोलायला 3 मिनटं मिळतात, हे फार महत्त्वाचं असतं. तर हे इथपर्यंत जाऊन आपल्याला ते काम करावं लागतं. तेव्हा कुठेतरी भारतीय सरकारला थोडी तरी जाग येते. कारण प्रत्येक ट्रिटी, जेवढ्या काही ट्रिटी आहेत UNच्या, त्याचा आम्ही भागीदार म्हणजे सिग्नेटरी आहे भारत. तर तिथे घेतलेला निर्णय इथे तंतोतंत लागू करावा लागतो. पण गेल्या 11 वर्षामध्ये असं झालेलं दिसत नाही आणि ते फार आम्हाला फार दुःखकारक असतं. तो प्रसंग झाल्यानंतर अतिशय वेदना होतात, खूप राग येतो, खूप क्रोध येतो. तर महाराष्ट्रातला हा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे आणि याच्यावर आपण गंभीरतेने, याच्यामध्ये सगळ्यात जास्त ज्या शिकार झालेल्या मुली आणि महिला आहेत, आपण पेपरमध्ये वाचतो ते काहीच नाही. तर ते टिप ऑफ आईसबर्ग आहे. जे ॲक्च्युअल घडतं त्या केसेस येतच नाहीत. पोलीस स्टेशनमध्ये FIR सुद्धा होत नाही. तर हा एक मुद्दा फार महत्त्वाचा आहे की देशाला स्वातंत्र्य मिळूनही 75 वर्ष होऊन आणि संविधानाने दिलेले सगळे अधिकार असतानाही आजही आमच्या महिला आणि मुली या सुरक्षित नाहीत, या देशात सुरक्षित नाही. मग सुरक्षितता कुठे मिळेल? बाबासाहेबांनी जे म्हटलं ते परत आम्हाला म्हणण्याची गरज पडेल असं वाटतं की आम्हाला दुसरा देश द्या. आम्ही दुसऱ्या देशाची मागणी करावी की जिथे आम्हाला सुरक्षा मिळेल, जिथे आम्हाला अनटचेबिलिटी म्हणजे भेदभाव होणार नाही आमच्याबरोबर किंवा आमच्या मुलाबाळांबरोबर. तर हा फार गंभीर प्रश्न आहे. याच्यावर पुढे केव्हा तरी आपण बोलू. परत एकदा आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि मी माझे भाषण इथेच संपवते.